नमस्कार. कुक विथ वंदना दातीर या चॅनलमध्ये माझ्या खूप खूप स्वागत आहे सर्वांचे. आज आपण रगडा पुरी बनवणार आहोत. चाटचा प्रकार आहे. त्यासाठी आपण पांढरे वाटाणे घेतलेले आहेत. कुकरमध्ये 1 वाटी वाटाणे भिजत टाकले होते आदल्या दिवशी रात्री. त्यात 1 ग्लासभर पाणी टाकायचं आहे आणि ते आपण शिजून घ्यायचे. 5-6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. वाटाणे चांगले मऊ शिजून घ्यायचे आहेत. पांढरा वाटाणा घ्यायचा आहे, लक्षात ठेवायचं आहे. पावभाजीचे वाटाणे आपण नाही घ्यायचे, ते हिरवे वाटाणे असतात. कुकरमध्ये आपण शिजून घेतलेला आहे वाटाणा. 5-7 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. वाटाणे शिजतायत तोपर्यंत आपण कांदा बारीक चिरून घेऊयात. बाकीची तयारी, चिंचेचे पाणी तयार करून घेतलेलं आहे आणि हिरवी चटणी पण आपली तयार झालेली आहे. ही बघा, हिरवी चटणी आपण पुदिना, हिरवी मिरची आणि तयार करून घेतलेली आहे आणि चिंचेचं पण पाणी तयार करून घेतलेलं आहे. चिंच भिजत टाकलेली होती, त्यात गूळ घालून शिजवून घेतलेलं आहे गॅसवर. वाटाणे आपले शिजतायत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात. पुरी चाट तयार करणार आहोत, त्यासाठी आपण आता घेतलेलं आहे साहित्य. वाटाणे आपले शिजलेले आहेत. हे बघा किती छान मऊ शिजलेले आहेत. वाटाणे मॅश करून घेतलेले आहेत. कढई आपली गॅसवर ठेवलेली आहे, गरम झालेली आहे. त्यात आपण तेल घालायचं आहे. 1 चमचा तेल घातलेलं आहे. त्यात हळद घातलेली आहे. हळद छान अशी तेलावरती परतून घ्यायची आहे. त्यानंतर आपण गरम मसाला घातलेला आहे, 1 चमचा घातलेला आहे. मिक्स करून घ्यायचं आहे, तेलामध्ये परतून घ्यायचं आहे चांगलं. त्यानंतर आपण शिजवलेला वाटाणा त्यात मिक्स करून फ्राय करून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे चांगला तेलावरती. तुम्ही बघू शकता किती छान असा मसाला दिसतोय आणि वास पण छान येतोय. मसाला सर्व परतून झाल्यानंतर बाकीचं उरलेलं सर्व वाटाणा आपण मॅश केलेला सर्व टाकायचं आहे आणि तिखट चवीनुसार घालायचं आहे. पाणी घालून छान अशी ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे. बघा किती छान अशी तयार झालेला आहे. चव तर अतिशय उत्तम लागते. एकदा करून केला तर परत परत करावं वाटेलच. मीठ चवीनुसार घालायचं आहे. चाट हा सगळ्यांनाच आवडतो आणि रोज शनिवार रविवार काय करायचं असा प्रश्न असतो, तर चाट एक वेळ केला की सगळेजण आवडीने खातात. हे बघा छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. अशा प्रकारे तयार करायचं आहे वाटाण्याची ग्रेव्ही. आणि सर्व करायचं आहे. चाटला सर्व करायची सुद्धा एक वेगळी अशी पद्धत आहे. अगोदर आपण वाटाणे शिजवलेले ते रस्सा त्यावर प्लेटमध्ये घ्यायचा आहे काढून आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती छान असा गरम गरम वाटाण्याचा रस्सा आहे. बघू शकता तुम्ही किती छान असे शिजलेत आणि दिसतंय किती छान. टेस्ट करून बघा किती छान लागते. आणि त्याच्यानंतर आपण दही घालणार आहोत. घट्ट असं दही आहे. त्यानंतर आपण पुदिन्याचे पाणी घालायचं आहे, हिरवं पाणी. हिरवी मिरची आणि पुदिन्याचं पाणी आहे. चाट मसालाही त्यात टाकलेला आहे.
कलर बघा किती छान पिवळा, हिरवा आणि पांढरा दिसतोय. त्यानंतर आपल्याला चिंचेचं पाणी घालायचं आहे. हा हा काय मस्त कलर आलाय. चिंचेचं पाण्याची टेस्ट तर एकदम भन्नाट लागणार आहे आणि दिसते पण खायला पण तेवढंच छान लागणार आहे. पुऱ्या पण आपण चुरमा करून टाकायच्या आहेत वरनं. गरम गरम पुरी चाट खाण्याची काही मज्जाच वेगळी आहे. शेव घालायची आहे त्याच्यानंतर आपल्याला वरनं. बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आवडत असल्यास कोथिंबीर पण टाकू शकता तुम्ही वरनं. तयार झाली आपली रगडा पुरी चाट. नक्की तयार करून बघा. रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर जरूर करा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीसाठी तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. धन्यवाद.